नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग. एक होता परमेश्वरच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. अ, पुढचा भाग सुरू करण्यापूर्वी काही माहिती. आपण हे बघितलं मागच्या भागात, की वल्लभी किंवा वल्लभीपूर याचा मंगलेशनी कसा पूर्ण नाश करून टाकला आणि पुष्यभूतींचा राजकुमार राज्यवर्धन हा मदतीसाठी आला, पण त्याला यायला उशीर झाला होता. तोपर्यंत वल्लभी लुटून मंगलेश परत जायला निघाला होता. आता पुढच्या भागांमध्ये येणाऱ्या घटनांपैकी काही आधी थोडीशी कल्पना देऊन ठेवतो, म्हणजे गोष्टी लक्षात येतील. एक तर चित्रपट बाहुबलीमध्ये जे माहिष्मती दाखवलेलं आहे, ते माहिष्मती हेच कलचुरींचं राज्य. महेश्वरी साड्या ह्या इथल्याच. नर्मदेच्या उत्तरेला महिष्मती राज्य होतं, पण त्याचा थोडाफार भाग नर्मदेच्या दक्षिणेलाही पसरला होता. इंद्रपूर, जे आजचं इंदूर, ही त्यांची एक प्रमुख राजधानी. उज्जयिनी किंवा उज्जैन हे सुद्धा एक प्रमुख शहर होतंच. राज्यवर्धन, पुष्यभूतीचा राजकुमार राज्यवर्धन, राज्यवर्धन हा थोरला राजकुमार होता आणि दुसरा होता तो होता हर्षवर्धन. पण नंतरच्या काळात राज्यवर्धनचा मृत्यू झाला, गोष्टीत पुढे येईलच, आणि हर्षवर्धन राजा झाला, ज्याला आपण सम्राट हर्षवर्धन म्हणून ओळखतो. तो हाच पुष्यभूतींचा दुसरा राजकुमार, राज्यवर्धनचा धाकटा भाऊ. तर पुढे जाऊया गोष्टीत, गोष्ट सुरू करूया. त्याच्या अगोदर एक छोटस काम करतो. या संपूर्ण भागाचा नकाशा तुम्हाला मी एकदा दाखवतो, म्हणजे तुम्हाला जागा कुठे कशा होत्या हे लक्षात घ्यायला सोपं पडेल. आता नाशिक तर आपल्या जवळजवळ सर्वांना माहीत असेलच. भरूकच्छ, आधी बघा सूर्यपूर. सूर्यपूर कुठे आहे? अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. आणि गुजरातचा संपूर्ण भाग वळून पलीकडे वल्लभी आहे. ठीक आहे, म्हणजे सौराष्ट्र आजचं तिथे, म्हणजे आजचं राजकोट बघेल वल्लभी, वल्लभीपूर आजही तिथेच आहे. माहिष्मती, माहिष्मती थोडी वर आहे, मध्ये आडवी दिसते ती नर्मदा नदी आहे. भरूकच्छच्या बाजूनी जी जाते आडवी महिष्मतीच्या दिशेने. आणि पुष्यभूतींची राजधानी ही आजचं कनौज तिकडे होती, उत्तर प्रदेशमध्ये, खूप लांब इकडनं. ठीक आहे ना. त्यामुळे येणारं आरमार वल्लभीच्या दक्षिणेला उतरलं आणि तिथून ते वल्लभीच्या दिशेने गेलं, आरमारातून आलेलं सैन्य. आणि काही आरमारने सूर्यपूरहून वल्लभीला सरळ मधलं आखात पार करून खंभातचा आखात ओलांडून गेलं. आणि पायदळ हे पलीकडून वळसा घालून वडोदरा, जो आजचं वडोदरा जिथे आहे, आणि आणंद, त्यावेळेला ती अस्तित्वात नव्हती शहरं किंवा राज्य गावं, त्याला वळसा घालून, तिकडे असली तर छोटी गावं असतील कदाचित तिकडे, पण त्याला त्याची नोंद नाही, त्याला वळसा घालून पूर्ण आखाताला भावनगर जिथे आज दिसते तिथून वल्लभीच्या दिशेने गेलं. ठीक आहे. तर हा मार्ग त्याचा लक्षात घेतला तर गोष्ट समजायला जास्त सोपी पडेल आणि जास्त इंटरेस्टिंग पण होईल. पुढे जाऊया गोष्टीमध्ये. आता हे संपूर्ण हा भाग जिंकल्यानंतर तिथून परत माघारी यायला मंगलेशनी सुरुवात केली. नाशिकला आला, आधी जसं सांगितलं गोष्टीत तसं, तिथे काही काळ घालवून परत येऊ लागला. पुष्यभूतींचं सैन्य माघारी परत जायला लागल्यावर मंगलेशने एक कुशल डाव लढवला. त्यानं प्रभासला बोलावलं आणि प्रभासला सांगितलं, मागच्या वेळी तुझ्या कामचुकारपणामुळे आपण 500 सैनिक गमावलेले आहेत. तुला पुन्हा एक कामगिरी देतोय, पण यावेळी जर कामचुकारपणा झाला तर गय केली जाणार नाही. नाही महाराज, चूक होणार नाही. ठीक आहे, 5,000 सैनिक घेऊन तू सूर्यपूरला जा. सूर्यपूरमध्ये आता लुटण्यासारखं काही उरलेलं नाही, पण ह्यावेळी तुझं काम लुटालूट करणं नाही, भीती उत्पन्न करणं आहे. थोडीशी लुटालूट कर, जाळपोळ कर, पण लवकरच राजा मंगलेश परत वल्लभीवर हल्ला करणार आहे ही बातमी उठव. ती बातमी झाली उठवून की हे 5,000 सैन्य घेऊन भरूकच्छला जा, तिथे तुझं खरं काम सुरू होईल. मला मिळालेल्या माहितीनुसार पुष्यभूती युवराज राज्यवर्धन परत माघारी जायला वळलाय. मी वल्लभीवर येतो आहे हे कळल्यावर तो पुन्हा वल्लभीला यायला निघेल किंवा तुझ्यावर हल्ला करायला येईल, पण माझ्यावर अंदाजाप्रमाणे तो वल्लभीकडेच जाईल. तो खंबाटच्या आखाताच्या पलीकडच्या बाजूला पोहोचला की मला निवरो पाठवायचा आणि मग त्याच्याकडे नजर ठेवायची. त्यानंतर तू काय करायचं याचे हुकूम मी त्यावेळी देईन. होय महाराज. प्रभास निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या 5,000 सैन्यासह पुन्हा नाशिकहून सूर्यपूरच्या दिशेनं निघून गेला. राजा मंगलेश पुन्हा येत असल्याची बातमी अर्थातच मैत्रकांना कळली. त्यांनी माघारी जायला निघालेल्या युवराज राज्यवर्धनला आपल्या रक्षणासाठी परत यायला घाईघाईने दूत पाठवून विनंती केली. राज्यवर्धन पुन्हा वल्लभीच्या दिशेनं वळला.
त्याला वल्लभीच्या रक्षणासाठी खंभातच्या आखाताच्या पलीकडे पोचायला 10 ते 15 दिवस तरी लागले असते. 8व्या दिवशी मंगलेशनं आपलं उरलेलं हत्तीदळ आणि पायदळ नाशिकच्या ईशान्येला हलवायला सुरुवात केली. घोडदळ घेऊन मंगलेश स्वतः नाशिकलाच थांबला. हत्तीदल मार्गस्थ झाल्यावर 3 दिवस उलटले. 4थ्या दिवशी सकाळी प्रभासनी पाठवलेले घोडेस्वार नाशिकला येऊन पोहोचले. राज्यवर्धन खंभातच्या आखाताच्या पलीकडे पोहोचला होता. त्वरेनं मंगलेशनं आपल्या सर्व घोडदळाला तयार व्हायला आज्ञा दिली आणि तो दौडू लागला. पुढे गेलेल्या हत्ती दलाला गाठणं हा त्याचा हेतू होता. नाशिक ते माहिष्मती हा 100-125 कोसांचा पल्ला होता. आधीच 3 दिवसातच अगदी मंगलेश माहिष्मतीच्या दरवाजावर जाऊन पोहोचला. म्हणजे राज्यवर्धन जर होता तिथे थांबला असता किंवा थोडासा अजून कान्यकुब्ज म्हणजेच कनौजच्या दिशेला गेला असता तर तो महिष्मतीला लवकर पोहोचू शकला असता. पण आता तो उलट दिशेला वल्लभीच्या दिशेने गेला होता आणि मंगलेश माहिष्मतीवर चालून आला होता. 3 दिवसात मंगलेश माहिष्मतीच्या दरवाजावर जाऊन पोहोचला. हत्तीदलही पोहोचलं होतं. माहिष्मतीहून कितीही वेगानं मंगलेश तिथे आल्याची खबर पाठवली गेली असती तरी ती खबर राज्यवर्धनला मिळून राज्यवर्धन वल्लभीच्या जवळून निघून पुन्हा माहिष्मतीपर्यंत यायला किमान 15 ते 20 दिवस गेले असते. तितका वेळ मंगलेशला पुरेसा होता. माहिष्मतीच्या मार्गाला लागल्यावर मंगलेशनं प्रभासकडे निरोप पाठवला, मी माहिष्मतीकडे जातोय. जर राज्यवर्धन माहिष्मतीच्या दिशेने येऊ लागला तर ताबडतोब मला खबर पाठव आणि त्याच वेळी वल्लभी ते माहिष्मती हा मार्ग होईल तितका उद्ध्वस्त करून त्याला अडवण्याचा प्रयत्न कर. पण सैन्याची हानी उगीच होत नाही एवढं बघ. राज्यवर्धनचा जोर जास्त वाटला तर लढाई टाळ आणि नाशिकला निघून जा. सुंदरवर्मन बुचकळ्यात पडला. अप्पा, हे आपण प्रभासला आधी पण सांगू शकत होतो. त्याला मार्ग उद्ध्वस्त करायला जास्त वेळ मिळाला असता. हा निरोप इतक्या उशिरा का पाठव? सुंदर, यालाच राजकारण म्हणतात. प्रभासला केलेल्या शिक्षेमुळे तो दुखावलेला आहे. आपण माहिष्मतीला जाणार आहोत हे त्याला आधीच ठाऊक असतं आणि त्यांनी गद्दारी करून ही बातमी राज्यवर्धनला कळवली असती तर राज्यवर्धन सरळ माहिष्मतीला आला असता आणि आपण अडचणीत सापडलो असतो. पण जे त्यालाच माहित नाही ते तो कसं कोणाला कळवणार? त्यामुळे मी माझा बेत त्याच्यापासून लपवून ठेवला आणि आता सुद्धा त्याच्या बातमीवर विसंबून मी राहिलेलो नाही. राज्यवर्धन ज्या दिवशी वल्लभीला जायला परत फिरला त्या दिवशीच माझ्या हेरांनी तिथनं बातमी माझ्याकडे पाठवली. म्हणजे जर प्रभासनं खोटी माहिती दिली असती तर तो तेव्हाच उघडा पडला असता. त्याच्याकडून खरी माहिती आली म्हणजेच तो अजून आपल्याशी एकनिष्ठ आहे. राज्यवर्धनला काहीही कळायच्या आत मंगलेश माहिष्मतीवर येऊन कोसळला होता. माहिष्मतीचा राजा शंकरागण वयस्क होता. मंगलेश येत असल्याची बातमी त्याच्या हेरांनी आणून दिली. मैत्रकांच्या भागात काय होत आहे याची खबर त्याला मिळाली होतीच. त्यानं पुष्यभूतींकडे मदतीची याचना करायला आपले जासूस पाठवले आणि येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी तातडीची राजसभा बोलावली. राजसभेत त्याने मंगलेश हल्ला करायला येत असून त्याचा प्रतिकार कसा करावा याबद्दल प्रधानमंडळाला विचारलं. नर्मदा ओलांडून कुठल्याही दक्षिणेच्या राजांनी यापूर्वी माहिष्मतीवर हल्ला केलेला नव्हता. ही पहिलीच वेळ होती. बहुतेकांना मंगलेश बद्दल फारशी माहितीच नव्हती. पण जेव्हा नर्मदेच्या दक्षिणेकडील नल आणि पूर्व गंगांसारख्या पराक्रमी राजांवर विजय मिळवून येणारा सेनानी आहे हे कळलं तेव्हा त्यांचं धाबं दणाणलं. कलचुरी ते अनेक वेळा प्रयत्न करून नलांना नमवू शकले नव्हते. शेवटी युवराज बुद्धिराज आणि सेनापती भव्यसेन यांनी मंगलेशला अडवावं असं ठरलं. कलचुरींचं सैन्य एकत्र गोळा केलं गेलं. या व्यतिरिक्त कलचुरींच्या इतर ठिकाणी नेमलेल्या सैन्यापैकी निम्म सैन्य तिथे रक्षणासाठी ठेवून बाकीचं माहिष्मतीला पाठवावं असे आदेश कलचुरींच्या सर्वच सैनिक ठाण्यांना दिले गेले. मंगलेशला अडवण्यासाठी युवराज बुद्धिराज सज्ज होऊ लागला. पण मंगलेशच्या युद्ध चातुर्याच्या पासंगालाही बुद्धिराज पुरणार नव्हता. त्यातून त्याला लढाईचा अनुभव जवळजवळ नव्हताच. माहिष्मतीकडे येणारे 2 मार्ग होते. एक पूर्वेकडून जो रामटेककडून यायचा. भव्यसेनच्या सल्ल्यानुसार त्यानं माहिष्मतीच्या पश्चिमेकडचा मार्ग म्हणजे जो वल्लभीकडून यायचा तो लढवण्याचं ठरवलं. नाशिकहून येणारा मंगलेश त्याच मार्गाने येईल असा त्याचा विचार होता. पण मंगलेशनं रणांगणात खूपच अधिक काळ घालवला होता. माहिष्मतीला पोहोचण्याच्या आधीच त्यानं आपल्या सैन्याच्या 2 फळ्या केल्या. स्वतः माहिष्मतीच्या पश्चिमेकडून आला तर सुंदरवर्मनला माहिष्मतीला वळसा घालून पूर्वेकडून हल्ला करायला पाठवलं. बुद्धिराजला मंगलेशनं पश्चिमेकडे अडकवून ठेवलं आणि खरा मोठा हल्ला पूर्वेकडून झाला. बुद्धिराजानं घाईघाईनं भव्यसेनला पूर्वेकडे पाठवलं पण यात फौज गोंधळली.
आपले लोक अचानक कमी व्हायला लागलेले पाहून मागे हटू लागली. शेवटी माघार घेऊन भव्यसेनला माहिष्मतीच्या पोटात आश्रय घ्यायला लागला. बुद्धिराजच्या सैन्याची मात्र खूपच नासाडी झाली. 2,000 सैनिक मारले गेले किंवा कायमचे जायबंदी झाले. भव्यसेन सुद्धा जखमी झाला होता. दरवाजे बंद करून पुढे काय होणार या चिंतेत माहिष्मती मदतीची वाट पाहत बसून राहिलं. राज्यवर्धनकडे कलचुरींनी मदत मागितलेलं पत्र येऊन पोहोचलं. पण वल्लभीवरचं संकट टळलं आहे की नाही हे नक्की कळायला मार्ग नव्हता. तरीही त्यानं माहिष्मतीला जायचं ठरवलं. तो वल्लभीहून माहिष्मतीच्या मार्गाला लागल्याची खबर लागताच प्रभासनं राज्यवर्धन माहिष्मतीला यायला निघाल्याची बातमी तातडीनं मंगलेशकडे पाठवून दिली आणि मग आपल्या सैनिकांना मार्ग खणून काढण्याची आज्ञा दिली. सर्व मार्गात हजारो खड्डे खणले गेले. दगड गोटे तिथेच पसरून टाकले गेले. घोड्यांना वेगानं जाता येणार नाही अशी व्यवस्था केली गेली. मग प्रभास या भागाच्या माहिष्मतीच्या दिशेला जाऊन थांबला. राज्यवर्धन माहिष्मतीला यायला निघालाय ही खबर मंगलेशला पोहोचली. त्यानं प्रभासला राज्यवर्धनशी लढाई करत न बसता नाशिकला परत जाण्याची आज्ञा केली. माहिष्मती जिंकण्याच्या फंदात न पडता आजूबाजूचा प्रदेश लुटून मंगलेश इंद्रपूरला गेला आणि रामटेकला जाणाऱ्या रस्त्यानं रामटेकच्या दिशेनं निघून गेला. रामटेकला 1 महिना राहून तिथून पुढे बदामीला गेला. कलचुरींचा जरी संपूर्ण नाश झाला नसला तरी त्यांना चालुक्यांची दहशत बसली होती. पूर्वी नर्मदेच्या दोन्ही तटावर वसलेलं कलचुरी साम्राज्य या हल्ल्यानंतर उत्तर तटापुरतं सीमित राहिलं. दक्षिणेचा सर्व भाग मंगलेशनं आपल्या ताब्यात घेतला. मंगलेश दक्षिणेला निघून गेल्याची बातमी राज्यवर्धनला रस्त्यातच समजली. आता नर्मदा ओलांडून दक्षिणेला येण्यामध्ये त्याला काही रस नव्हता. तो माघारी आपली राजधानी कान्यकुब्जला निघून गेला. मैत्रक आणि कलचुरी हे दोन्ही वंश यापुढे कायमच चालुक्यांच्या दबावाखाली राहिले. मंगलेश कलचुरींशी लढून रामटेकला आला. तिथे काही काळ व्यतीत करून पावसाळ्याच्या तोंडावर बदामीला पोहोचला. त्या वर्षी पावसानं मात्र दगा दिला होता. मृगाचा पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पण आर्द्रा मात्र अगदी कोरडं गेलं. पुढे पुनर्वसूमध्ये सुद्धा ढग दिसेनासे झाले. तसं शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी पळालं. पुन्हा पेरा करावा लागणार होता. उगवलेले कोंब उन्हानं कोळपून गेले होते. पुष्य नक्षत्रात पुन्हा पाऊस लागला. शेतकऱ्यांनी परत पेरणी केली पण यावर्षी पिकाचं काही धड दिसत नव्हतं. उगवलेला दुसरा पेरा सुद्धा संकटात सापडला. पडणारा पाऊस आता थांबतच नव्हता. मग एक दिवस शेतकऱ्यांचा प्रमुख धर्माप्पा मंगलेशला भेटायला आला. त्यानं येऊन नमस्कार केल्यावर मंगलेशनं त्याला आज्ञा केली. बोला धर्माप्पा, आज माझ्याकडे काय काम काढलं? महाराज, आज यावर्षी पावसानं वात आणलाय. आधी पाऊस ओढल्यामुळे पहिला पेरा नसला. दुसरा पेरा उगवून पिकात दाणा भरला तर आता पावसानं थैमान घातलंय. यावर्षी अनुराधा नक्षत्रात तुफान पाऊस झाला. कापणीला तयार झालेलं पीक पूर्णपणे भिजलंय, कुजायला लागलंय. साऱ्यामधून जरा सूट मिळावी म्हणून विनंती करायला आलोय. मंगलेशनं क्षणभर विचार केला. त्याला आपल्या बापानं पुलकेशीनं प्रत्यक्षात पिकाची नासाडी झालेली नसतानाही कदंबा राजांना तसं खोटच सांगून निम्मात सारा भरल्याची कथा माहीत होती. धर्माप्पा, सारा तर भरलाच पाहिजे. उद्या सगळेच असं सांगायला लागले तर राज्य चालवायचं कसं? पण महाराज, खरंच शेतकऱ्यांची सारा भरायची परिस्थिती नाही. ते मला सांगू नका, सारा तर भरायला लागेलच. महाराज, मी फार आशेनं आलो होतो. खाली बघत धर्माप्पा बोलत होता. इथे सगळे आशेनीच मागायला येतात. अगदीच म्हणत असाल तर थोडीशी सूट मी देऊ शकेन. धर्माप्पानं अपेक्षेनं वर बघितलं. फार तर यावर्षी 20% सारा कमी भरा, पण पुढल्या वर्षी त्याची भरपाई झाली पाहिजे, इतकीच सूट मी देऊ शकेन. महाराज, 80% सारा यावर्षी नाही भरता येणार. शेतकऱ्यांना घरात पुढचं वर्षभर खायला काही नाहीये. 2 वेळचा पेरा नसलाय. जे आहे ते पुढल्या वर्षीच्या पेरणीसाठी राखून ठेवावं लागतंय. ते काय नाही. चला, जास्तीत जास्त 30% कमी सारा द्या, पण पुढल्या वर्षी भरपाई झाली पाहिजे. सुरतकडे वळून मंगलेशने सांगितलं. प्रधानजी, हुकूम जारी करा. ज्या भागात पिकाचं नुकसान झालं असेल तिथे यावर्षी 30% कमी सारा घ्या. पुढल्या वर्षी 130% सारा वसूल करून घ्यायचा आहे. या तुम्ही धर्माप्पा. नाईलाजानं मान खाली घालून धर्माप्पा वळला. यावर्षी शेतकऱ्यांना फाके पडणार हे नक्की होतं. त्यानंतर एका आरोपीला मंगलेशच्या पुढ्यात आणलं गेलं. सुरत अस्वस्थ दिसत होता. तक्रारदार पुढे आला. प्रणाम महाराज. बोला. महाराज, मी शिवा. माझी गाय व्यायली. दूध भरपूर होतं. या व्यंकूला ते कळल्यावर 4 हत्यारबंद माणसं घेऊन माझ्याकडे आला आणि गाय ओढून नेली. मंगलेशनं व्यंकूकडे पाहिलं. इतक्यात सुरत मंगलेशच्या कानाशी लागला. महाराज, हा व्यंकू राणी साहेबांच्या मावस बहिणीचा दीर आहे. मंगलेशनं मान डोलावली. ठीक आहे व्यंकण्णा. तुम्ही तुमच्याकडची दुसरी एखादी गाय या शिवाला देऊन टाका.
व्यंकुश छद्मीपणे हसत होता. शिवाला काहीच कळत नव्हतं. सरळ सरळ हा अन्याय होता, पण करणार काय? त्यानं काही बोलायचा प्रयत्न केला, पण मंगलेशच्या एका जळजळीत नजरेनं त्याला गप्प केलं. संपलं ना, निघा आता. निराशेनं शिवा माघारी वळला. बदामीच्या राज्यात वशिलेबाजी वाढायला लागली होती. न्याय परागंदा होत होता. दिवाळी उलटली. थंडीची चाहूल लागायला लागली. मंगलेशनं आणखी एक विवाह करायचं ठरवलं. चोला राज्याची 16 वर्षाची राजकन्या इंदुमती विवाहासाठी निश्चित केली गेली. राणी रत्नमालेचा तिळपापड झाला. पण मंगलेश त्याच्या मनात असेल तेच करणार हे तिला ठाऊक होतं. ती मंगलेशला भेटायला गेली. या राणीसाहेब. मंगलेश खुशीत होता. काय हुकूम आहे राणीसाहेब? मंगलेशनं विचारलं. मी कोण तुम्हाला हुकूम करणार? रत्नमालेच्या बोलण्यातला नापसंतीचा सूर लपत नव्हता. काय झालं? मंगलेशनं विचारलं. मुलगा सुंदर वर्मनचं लग्न इंदुमती बरोबर केलं असतं तर शोभलं असतं. तो विशीचा आहे. तिचं वय तुमच्या निम्म्याहून कमी आहे. राणीसाहेब, खऱ्या मर्दाला ना कायम कोवळी काकडी हवी असते. मग इतक्या कोवळ्या काकड्यांची चव चाखतच असताना स्वाऱ्यांवर जाता तेव्हा हिच्याशी लग्न करायची काय गरज? चोलांनी त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून हिला माझी पत्नी म्हणून स्वीकारावं अशी मला विनंती केली. मग त्यांच्या विनंतीला मान द्यावा लागला. हो का? अहो, माझ्या मुलाला काय नुसतं सैन्यात लढायचं इतकंच मिळणार आहे का? एरेय 13 वर्षाचा झालाय. पुढल्या वर्षी तो राज्यावर हक्क सांगेल. मग आपण काय त्याचे हुकूम ऐकून त्याप्रमाणे वागत राहणार का? हे बोलणं नेमकं कुठच्या दिशेला चाललंय याचा मंगलेशला अंदाजच येत नव्हता. म्हणजे तुम्हाला नेमका म्हणायचंय काय राणीसाहेब? माझ्या सुंदरवर्मनला युवराज म्हणून घोषित करा. राज्यासाठी तो घाम गाळतोय, वणवण फिरतोय. त्याच्या आणि तुमच्या कष्टांचं काहीतरी चीज व्हायलाच हवं. तुम्ही राज्य इतकं वाढवलंय ते काय ऐकतं ते एरेयाच्या चरणावर व्हायला? एरेयाला असं एकदम बाजूला नाही सारता येणार राणीसाहेब. ठीक आहे. मग माझ्यासाठी दासीचे कपडे पाठवून घ्या. उद्यापासून ते घालायला सुरुवात करते मी. दोन्ही जावांची सेवा करायला. आणि ते इंदुमतीलाही सांगून ठेवा, राणी म्हणून येत नाहीयेस, दासी म्हणून येतेस. हिच्या त्राग्यावर काय करावं हे मंगलेशला उमजेना. शेवटी त्यानं डोकं लढवलं. तो म्हणाला, राणीसाहेब, एक गोष्ट आपण करू शकतो. एरेय 14 वर्षांचा झाला की त्याला त्याची योग्यता सिद्ध करायला सैन्यात नेमू. त्याला कठीणात कठीण कामगिरी देऊ. ती तो करू शकला नाही की तो राजा व्हायच्या योग्यतेचा नाही हे सहज जाहीर करता येईल. रत्नमालेचे डोळे चमकले. हसून ती मंगलेशला बिलगली. मंगलेशचा इंदुमती बरोबर विवाह लवकरच पार पडला. ठरवल्याप्रमाणे एरेय 14 वर्षाचा झाल्याबरोबर मंगलेशनं त्याला आणि आपल्या दोन्ही वहिन्यांना बोलवून घेतलं. वासंतिका आणि श्रुतिका दोघी आता एरेयाला राजपद मिळणार म्हणून आनंदात होत्या. त्या आल्यावर मंगलेशनं सांगितलं, एरेय मोठा झालाय आता, पण प्रत्यक्ष युद्धाचा किंवा राजकारणाचा अजून तुला काही अनुभव नाहीये. तुला युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून मी तुला सैन्यात एक पथक देतो. त्याचा आधी नायक हो. थोड्या दिवसात तू तयार हो, मग पुढे पाहू. वासंतिका आणि श्रुतिकाची थोडी निराशाच झाली. पण एरेयाला अनुभवाची आणि शिकण्याची गरज आहे यात खोटं काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी संमती दिली. पण मंगलेश सत्ता सोडणार नाही याची त्यांना लवकरच खात्री पटली. एरेयाच्या हाताखाली फक्त 500 सैनिकांचं पथक दिलं गेलं. खूपच खालच्या दर्जाचा अधिकारी त्याला बनवलं गेलं. वासंतिका मंगलेशला भेटायला आली. भाऊजी, मला वाटलं होतं तुम्ही त्याला 5,000 तरी द्याल. वासंतिकेनं म्हटलं, वहिनी, एरेय मला का फरक आहे? जसा मला माझा सुंदर वर्मन तसाच मला एरेय. पण अगदी खालच्या दर्जापासून सुरुवात केली तर सैन्यातल्या लहानात लहान सैनिकाच्या अडचणी समजून घेता येतात. अन्यथा मोठ्या सरदारांना लहान सैनिकांच्या अडचणीची कल्पनाच नसते. काळजी करू नका वहिनी, मी लवकरच त्याचा दर्जा वाढवीन. इतकं सांगून मंगलेशनं तिची बोलवण केली. त्याला 1-2 चकमकींचा अनुभव येऊ दे. प्रत्यक्ष लढाई काय असते ते समजू तरी दे. उद्या त्यालाच सांभाळायचंय. एकदा का तो अनुभव आणि ज्ञानाने समृद्ध झाला की मी राज्य त्याच्या हातात देऊन त्याचा सेनापती म्हणूनच राहणार आहे. पण सध्या त्याला तयार होऊ दे. कच्चा आंबा बाजारात नेऊन नाही चालत, तयार आंबाच नेता येतो. तसाच आधी मी त्याला तयार करतो, मग आहेच राज्य. राज्य कुठे पळून जातंय? मंगलेशनं वासंतिकेला गप्प केलं. काही दिवसातच एरेयाला प्रत्यक्ष लढायला पहिली संधी मिळाली. हा भाग इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या भागात. ऐकत राहा एक होता परमेश्वर. धन्यवाद.